सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा संमिश्र स्वरूपाचा राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमचा अधिकार वाढेल आणि इतकंच नाही तर तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल आज घेतली जाईल ज्याचं फळ तुम्हाला लवकरच मिळेल. घरामध्ये मात्र थोडासा ताणतणाव तुम्हाला जाणवू शकतो. तुमच्या आईसोबत काही मुद्द्यांवरनं तुमचे मतभेद होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या घरामध्ये शांततेचं वातावरण बिघडू शकतं. अचानक धनप्राप्ती होऊ शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि विशेषतः मुलांसोबत आनंदानं घालवाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा आणि त्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहील. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा नाजूक असू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये ताणतणाव उगीचच निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमचं मन कामामध्ये लागणार नाही आणि तुम्ही थोडेसे अस्वस्थ राहाल. परंतु जास्त काळजी करू नका, कारण हा तणाव संध्याकाळपर्यंत कमी होईल आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणं तुम्ही टाळा. त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुम्ही आज तुमच्या व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा. ही डील तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिकदृष्ट्या खूप चांगला राहील. जर तुम्ही आज घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. भविष्यामध्ये या गुंतवणुकीचा तुम्हाला खूप फायदा होईल. खूप दिवसांपासून तुमचे अडकलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला कोणत्याही अनैतिक कामांपासून दूर राहावं लागेल. अशा कामांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नुकसानही सहन करावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्यांसाठी आज काही शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणतंही काम हे घाई गडबडीनं करू नका. धीर धरा आणि शांतपणे काम करा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायात प्रगती करणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्यानं तुमच्या व्यवसायामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज एकच चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुमचा व्यवसाय आणखीन वाढेल. राजकीय लोकांशी तुमचे संबंध सुधारतील आणि राजकीय क्षेत्रात तुमची ओळखही वाढेल. यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. प्रवासामध्ये किंवा लोकांशी बोलताना कोणतीही गैरसमजूत होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. रात्रीचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आनंदाने घालवाल. त्यांच्यासोबत मजामस्ती केल्यानं तुमचा ताण कमी होईल. जर तुम्ही एखादा पार्ट टाइम व्यवसाय सुरू केला असेल तर त्यातून तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काहीतरी चांगली बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. यामुळे तुमचा आर्थिक भार कमी होईल आणि तुमचं मन प्रसन्न राहील. कापड व्यवसायात असलेल्या व्यापाऱ्यांना आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे प्रेमसंबंध देखील आनंददायी राहतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दीच्या ठिकाणी जाणं तुम्ही टाळा, कारण यामुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा एखादा शत्रू तुमच्या प्रगतीमुळे जळू शकतो. त्यामुळे सर्वांशी चांगलं वागा आणि कोणाशीही वैर घेऊ नका. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास
कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कौटुंबिक आणि सामाजिक दृष्ट्या चांगला राहील. घरातील वातावरण हे चांगलं राहील आणि नातेवाईकांशी संबंध अधिक घट्ट होतील. जर मालमत्तेवरून काही वाद चालू असतील तर ते संपुष्टात येतील. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लोकांना महिला सहकारी आणि अधिकारी मदत करतील. तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन बदल होऊ शकतो जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. त्यांना अभ्यासात यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रगतीचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या जीवनसाथीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या व्यावहारिक विचारांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. घरामध्ये काही कामं जी बऱ्याच दिवसांपासून रखडलेली होती ती आज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून जी काही समस्या चालू होती ती आज संपुष्टात येईल. तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता विकसित होईल आणि तुमच्या वागणुकीत झालेले बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमच्या मुलांना भविष्यामध्ये प्रगती करताना पाहून तुम्हाला फार आनंद होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक असू शकतो. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अस्थिरता असल्यामुळे तुमचं मन थोडंसं अशांत राहू शकतं. परंतु काळजी करू नका, कारण तुम्हाला भाऊ आणि मित्रांकडून मदतीचे नवीन मार्ग मिळतील ज्यामुळे तुमचं भविष्य अधिक मजबूत होईल. जवळच्या लोकांशी तुमचे संबंध हे अधिक मधुर होतील. संध्याकाळच्या वेळी तुम्ही धार्मिक कार्य हे मन लावून करू शकता. यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करणं आवश्यक आहे. विवाहयोग्य असलेल्या जातकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी घरातील सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नवनवीन संधी घेऊन येणारा ठरेल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टींचा समावेश केल्यानं परिस्थिती तुमच्या बाजूनं झुकू लागेल. तुम्ही जुन्या कर्जातूनही मुक्त होऊ शकता. तुमच्या प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये एक नवीन ऊर्जा येईल आणि तुमचं प्रेमजीवन अजून आनंदी होईल. तुम्ही घरासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी कराल, परंतु खरेदी करण्यापूर्वी तुमच्या खिशाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पावरती तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल आणि तुम्हाला त्याचं नेतृत्व करण्याची संधी देखील मिळू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा आहे. जॉबच्या ठिकाणी रखडलेली कामं आज तुमची पूर्ण होतील. तुमचे अधिकारी देखील तुम्हाला यामध्ये मदत करतील. जर तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणामध्ये अडकलेले असाल तर आज परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुमच्या बोलण्यानं सर्वांना प्रभावित कराल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना उधार देणं टाळावं, अन्यथा पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तुम्ही आज कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाह समारंभामध्ये सहभागी होऊ शकता. जीवनसाथीदारासोबत प्रेम आणि स्नेह तुम्ही टिकवून ठेवा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामाजिक आणि कौटुंबिक दृष्ट्या चांगला आहे. तुमच्या नात्यामध्ये मान सन्मान वाढेल. जर तुमच्या जीवनसाथीदारानं तुम्हाला त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून दिली नसेल तर ते आज करून देऊ शकतात. शेजाऱ्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल आणि त्यांना तुमच्याकडनं कामात मदतही मिळेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढल्यानं तुमच्या यशात भर पडेल. जर तुमचे भाऊ बहीण परदेशामध्ये राहत असतील तर आज तुम्ही त्यांच्याशी भेटू शकता.
संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या भाऊ बहिणींसोबत घालवाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यावसायिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक राहू शकतो. आजचा दिवस तुमच्या व्यावसायिक स्पर्धेसाठी हानिकारकही ठरू शकतो. हरवलेली वस्तू आणि धन परत मिळाल्यानं तुमचं मन आज प्रसन्न राहील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या जीवनसाथीदाराचा सल्ला घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुम्हाला आज तुमचं उत्पन्न आणि खर्चामध्ये संतुलन ठेवावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुम्हाला काही मार्गदर्शन हे मिळू शकतं. आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घेत राहावा लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.